नांदेड़ म्यूनसिपल कॉरपोरेशन इंतखाबात के इंतखाबी तशरी मुहिम के आखिरी दिन आज प्रभाग नंबर 7 के जय भीम नगर में वंचित बहुजन अघाड़ी के उम्मीदवारों के हक में एक इंतखाबी जलसे का इनेकाद किया गया। इस जलसे में वंचित बहुजन अघाड़ी के रियासती नायब सदर फारूक अहमद, स्टेट लीडर अविनाश भूसीकर के अलावा प्रभाग से किस्मत आजमा रहे उम्मीदवारों ने भी अपने तासुरात जाहिर किए और अपने हक में वोट देने की शुरा से अपील की गई। मुखर्रीन ने प्रभाग नंबर 7 से अपने मध्य मुखालिफ इंतखाबात में हिस्सा लेने वाले नांदेड़ विकास अघाड़ी के बारे में कहा कि इस पैनल को बीजेपी लीडर अशोक चौहान ने ही खड़ा किया है, क्योंकि यहां से बीजेपी के उम्मीदवारों की कामयाबी के इम्कानात नहीं है। इस बात को महसूस करते हुए लोगों को गुमराह करने के लिए अशोक चौहान ने एक अब तश्तरी के निशान वाले पैनल को इंतखाबी मैदान में उतारा है। वहीं वीबीए के कायदीन ने जय भीम नगर और अम्बेडकर नगर की खस्ताहाली का जिक्र करते हुए कहा कि अब तक यहाँ से इंतखाबात में कामयाबी हासिल करने वाले उम्मीदवारों ने कोई खास काम नहीं किए, जिसकी वजह से यहाँ पर आज भी लोगों को बुनियादी सहूलियात से महरूम रहना पड़ रहा है। वंचित बहुजन अघाड़ी ने इस इंतखाबी हलके से ईमानदार और मेहनती तालीम याफ्ता उम्मीदवारों को टिकट दिया है, ताकि ये लोग यहाँ से कामयाब होकर लोगों के मसाइल को हल करने का काम कर सके। वाज़ेह है कि प्रभाग नंबर 7 में कांग्रेस और बीजेपी दोनों बड़ी पार्टियों का कोई उम्मीदवार नहीं है, क्योंकि वंचित बहुजन अघाड़ी और कांग्रेस का इत्तेहाद हुआ है और इस इत्तेहाद के तहत यहाँ की चारों नशिस्तें वंचित बहुजन अघाड़ी को दी गई है, जबकि इसी के पड़ोस में वाक़ प्रभाग नंबर 8 के चारों सीटें कांग्रेस को दी गई हैं। इन दोनों प्रभागों में दलित और मुस्लिम समाज के वोटर्स की तादाद काबिल लिहाज है, इसलिए इन दोनों प्रभागों में दलित और मुस्लिम समाज कांग्रेस और वंचित बहुजन अघाड़ी के इत्तेहाद के हक में वोट देते हैं तो दोनों प्रभागों से 8 उम्मीदवार कामयाब हो सकते हैं। ब्यूरो रिपोर्ट, MCN उर्दू न्यूज। याच जय भीम नगर मध्ये आणि याच डॉक्टर आंबेडकर नगर मध्ये आम्ही मोठे झालेले कार्यकर्ते आहोत, म्हणून माझी सगळी तळमळीची विनंती आहे, श्रद्धेय बाळासाहेबांना सगळ्यात मोठी आशा आहे तर इथून आहे का नाही? हां, बाळासाहेबांना सगळ्यात मोठी आशा कुठून आहे? आम्हाला रोज फोनवर बोलताना आधी विचारतात 7 मध्ये कसं चालू आहे साहेब. जेव्हा जेव्हा फोनवर आम्ही बोलतो, निवडणुकीचा मी मुख्य निरीक्षक आहो, साहेबांचा फोन आला की साहेब आपुलकीने विचारतात 7 मध्ये कसं चाललंय. आणि म्हणून बांधवांनो, आता हे 2 दिवस तुम्ही आम्हाला सांभाळा, पुढचं पूर्ण सगळं चळवळ आम्ही तुमच्यासाठी सज्ज आहोत, आम्ही तुमचे सेवक आहोत, आम्ही तुमच्या घरातली मुलं आहोत. म्हणून या 4 उमेदवारांना ताकदीनिशी आपण 7 तारखेला बँड लावून वाजत गाजत मतदानाला जायचं आहे. प्रभाग क्रमांक 7 राहिलेला आहे, त्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी प्रभाग क्रमांक 7 मध्ये वंचित बहुजन आघाडीला 4च्या 4 जागा मिळाल्या पाहिजे, याच्यासाठी थेट बाळासाहेबांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाला बोलून 4च्या 4 जागा आपल्या इथे मिळवून दिलेल्या आहे. आजपर्यंत बाळासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला भैयासाहेब आंबेडकरांना, बाळासाहेब आंबेडकरांना आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या उमेदवारांना या नांदेड जिल्ह्यामध्ये जिंकता आलं नाही. कशामुळं? तर काँग्रेसमुळं. आणि ती काँग्रेस अशोक चव्हाण, शंकरराव चव्हाण सारख्या बदमाशांची काँग्रेस आपल्याला हरवत आली होती. आज तो अशोकराव काँग्रेसमधून गेला, त्याची पिल्लावळ काँग्रेसमधून गेली. आता या काँग्रेसला आपण प्रभाग क्रमांक 7 मधून हद्दपार केलेला आहे. प्रभाग क्रमांक 7च्या EVM मशीनवर पंजा राहणार नाही, ही किमया बाळासाहेब आंबेडकरांच्या गॅस सिलेंडरची आहे. मुलींना सुरक्षा नाही, मुलींना आहे सुरक्षा. आपले मुलं नुसते नशेच्या आहारी गेलेत, वेल एज्युकेटेड लोक नशेच्या आहारी गेलेत. काय तुम्हाला कोणता अधिकार दिला निवडून दिल्यावर? कोणता व्यवस्था केली? घरं बांधले तर घरं गळतात पावसामध्ये, खालून पण पाणी येतं आणि वरून पण पाणी पडतं आणि इवन गटाराचं पण पाणी येतं. किती घाणीत राहतो आपण. ते राहतात का एक दिवस निवडून येऊन घाणीमध्ये? राहत नाहीत. आपलं सोडवायला प्रश्न येतात का कधी? 5 वर्षाला मतदान मागायला येतात आणि पैसे सोडतात. 5 वर्षाला मतदान मागायला येतात आणि पैसे सोडतात आणि पैशाच्या जोरावर निवडून येतात. पण आपल्याला कळलं पाहिजे आपण कुठं राहायला, काय करायला, कसे वागायला. कोणता प्रॉब्लेम झाला तर ते सोडवायला येत नाहीत. आपल्या आया बहिणी, आपले लेकरं, आपला नवरा, आपला मुलगा नशेच्या आहारी गेला म्हणून त्यांचे लोकांचे भांडे धुणे करायला चाललेले आहेत. जे आता आजकाल जे पैसे द्यायला यायलेत ना आपल्या घरामध्ये, त्यांना एकदा विचारा की आमच्या कॉलेजची फीस भरायची, देतोस का बापू म्हणून? देते का ते तुम्हाला? देणार नाही.
कधीच देणार नाही. कारण ही गोरगरीब जनता शिकली तर यांच्या मागं मागं कोण फिरल? हां, बरोबर आहे की नाही? कोण फिरल यायच्या मागं मागं? कोणतरी पाहिजे की नाही चमचागिरी करायला? हां, आणि ह्याला जर आज पैसे वाटायची एवढी गरज पडली, हे जर पैसा यायनं विकासासाठी लावला असता तर यांना गरज पडली असती का पैसे वाटायची? पडली असती काय? हां, जर यांनी रस्ते ठीक करून दिले असते, हे जे उघडे गटार आहेत यांना झाकले असतं तर यांना गरज पडली असती का पैसे वाटायची? यांचा विकास दिसला असता तर गरज पडली असती का पैसे वाटायची? हां, नसती पडली यांना. मतदान करायचं आणि शहरातून आपण बी चारही आपले उमेदवार निवडून आणून द्यायचे. तुम्ही डायरेक्ट मुद्द्यावर बोलतो. आता आपल्या JB नगरमध्ये हे घरकुल आहे. या घरकुलला किती कलम आहेत? किती आहेत? 6 आहेत, बरोबर. 3 इकडून आहेत आणि 3 मधातून कलम आहेत. पहिले कलम या भीतीकडून किती आहेत? 3 आहेत. मधातले कलम किती आहेत? 3 आहेत. त्याच्या बाजूच्या कलमाला जर आपण बघायला गेलं तर तिकडून बी 3 आहेत. 2 घरकुलला इकडून जर 6 कलम असले तर पलीकडल्या बी घरकुलला किती राहो? 6. तर ते टोटल किती कलम व्हायलेत? किती व्हायलेत? 12 व्हायलेत, बरोबर. तर ते 12 कलम नाहीत, 9 कलम आहेत. बाकीचे 3 कलम कुठे गेलेत? चोरीला गेलेत. आणि ते कलम कोण चोरलेले आहेत? मागच्या नगरसेवकाने. वेगवेगळे लोक आपल्या मधात येत आहेत, पैसे वाटतायत, गुंडगिरीची भाषा करतायत. या नगरीमध्ये काँग्रेसचा कोणता उमेदवार नाही. वंचित बहुजन आघाडीला युतीमध्ये जागा सुटली म्हणून अशोकरावांना राग आला आहे. आणि अशोकराव म्हणलेत तिथं BJP चलते का? चलना म्हणे. बरं ठीक आहे म्हणे. मग काय चलते? पतंग चलते का? चलना म्हणे. मग कसं करावं? मग त्यांचे चमचे तर आधीपासूनच आहेत. त्यांनी म्हणले साहेब एक काम करूत ना, आपण नांदेड शहर विकास आघाडी उभी करू म्हणले. मग त्याचं कसं करावं म्हणले? त्याच्यात चिन्ह कोणतं ठेवावं म्हणले? चड्डी ठेवावं का म्हणले? नाही म्हणले, चड्डी जमना म्हणले. नारळ ठेवावं का म्हणे? नाही नाही, ते बी नाही ठेवायचं. काय ठेवायचं म्हणे? तर म्हणले आपला वडचा बाप कोण आहे म्हणले? नरेंद्र मोदी. मग ते काय काम करत होता? चायवाला होता म्हणे. काय होता म्हणे? ते चहावाला होता म्हणे. मग लोकाला सोपं जावं ना BJPचं पॅनल आहे समजायला. मग काय करावं चिन्ह? म्हणजे कब्बशी करून टाका म्हणे. आणि ही कब्बशी तुमच्या मधात येऊन गुंडेगिरीची भाषा करताय, बाळासाहेबावर म्हणताय, वंचितला म्हणताय. तुमची काय अवकात कब्बशीवाल्यांनो? तुम्ही बाळासाहेबावर म्हणताय? तुम्हाला लाज वाटली पाहिजे. ज्याचं आयुष्य अशोकरावाच्या दारावरून चालतो तो वंचित बहुजन आघाडीला बोलणे तुम्हाला शोभा देत नाही. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्ही बाळासाहेबावर म्हणताय, वंचितला BJPची B टीम म्हणताय. अरे तुमचे व्हिडिओ समजा काढले तर तुम्हाला रस्त्यावर फिरता येणार नाहीत.